बोलून झालंय सगळं, तुम्हाला दाखवून दिलंय अमोल गोरेंनी. त्यांना जरा पाठिंबा द्या, त्यांच्यासोबत काम करा. महत्त्वाचं राऊत साहेब बोललेले आहेत, पैसे देतो, ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. तेवढं कामाचं बोलून झाल्यावर आता मी काय तुमचा वेळ घेत नाही. आपल्याला भारत गणेशपुरेंना ऐकायचंय. मला त्याच्या आत मी फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो थोडक्यात. गावात एक बाई असते. आता गावाकडं एकमेकांकडं काहीतरी साखर, दूध, ताक, एक बाई ताक मागायला जाते. थोडंसं लांब असतं घर ते, तर ती चालत चालत उन्हात बिचारी ताक घेऊन येऊ जरा म्हणून जाते, तांब्या घेऊन जाते. आणि त्या घरात जाते तेव्हा त्या घरातली सून बाहेर येते. तर ती बाई तिला म्हणते की बाबा मला जरा ताक पाहिजे होतं. तर ती सून म्हणते नाही हो, ताक संपले. तर ती बिचारी जाते परत. पुन्हा 1 किलोमीटर तिच्या घराकडे जात असताना त्या सुनेची सासू रस्त्यात येते. तर ती म्हणते कुठे गेली होती? तर म्हणते तुमच्याच घरी गेली होते ताक आणायला, पण ते ताक नाही म्हणली तुमची सून, म्हणली ताक संपले. तर त्या सासूला राग येतो, माझी सून ताक संपले म्हणली, मग काही लाज आहे का तिला? माझं नाक कापलं तिने. आणि ती म्हणते चला माझ्या बरोबर, अशी कशी नाही म्हणली. आणि ती त्या बाईला परत 1 किलोमीटर घेऊन घराकडे जाते. आणि घरापाशी गेल्यावर ती म्हणते थांबा 2 मिनिटं, मी बघतेच. आणि ती आतमध्ये जाते. तर 5 मिनिट होतात, 10 मिनिट होतात, सासू काही बाहेर येत नाही, नुसतीच काहीतरी आत किरकिर चालू आहे. तर ती बाई आवाज देते की बाबा 10 मिनिटं झाले, काय झालं? तर ती सासू बाहेर येते. ही बाई विचारते ताक? तर ती सासू म्हणते ताक तर संपलेलं आहे ना. तर मग ती बाई म्हणते मला एवढं 1 किलोमीटर पुन्हा कशाला घेऊन आल्या तुम्ही उन्हात आणत? तर ती म्हणते घर कोणाचं आहे? माझं. सुनेला काय अधिकार आहे ताक संपलंय म्हणायचं? ताक संपलंय ते मी म्हणणार, घर माझं आहे ना. तर आपल्याला अशा योजना मागताना हा अनुभव खूपदा येतो की हा अधिकारी नाही म्हणतो, मग तो अधिकारी म्हणतो माझ्याकडे या, म्हणतो मी नाही म्हणणार. तर हे नकार ऐकायची खूप सवय असताना राऊत होकार दिला तुम्ही, हे फार बरं वाटलं. धन्यवाद.